विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांनी राज्यभर सतर्कतेचा इशारा दिलाय। आंदोलनाचा परिणाम राज्यात होण्याची शक्यता लक्षात घेऊन मुख्यमंत्री, मंत्री, लोकप्रतिनिधी आणि महत्त्वाच्या शासकीय इमारतींच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे। फडणवीसांच्या शासकीय निवासस्थान वर्षा इथे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। शिक्षण मंत्री दादा भुसेंच्या शासकीय निवासस्थानाची सुरक्षा वाढवण्यात आली असून मंत्री, खासदार आणि आमदारांच्या निवासस्थानीही अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत। मंत्रालय परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून संवेदनशील ठिकाणी एसआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत। तर मुख्यमंत्र्यांचा सुरक्षा वाढीचा निर्णय विजनरी असल्याचं संजय राऊत म्हणाले। बाहेर वादळ घोंगावतंय, तुम्हाला लाल बावटा दाखवलाय असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावलाय। बाहेर वादळ घोंगावतंय, वादळाशी खेळू नका आणि विशेषतः जे गद्दार आहेत, मग मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, त्यांनी तर कोणताच धोका पत्करू नये, कोणत्याही प्रकारचा लोकांच्या नजरेत सुद्धा पडू नये। त्यांनी फार गंभीर परिस्थिती आहे, वातावरण चिघळलेलं आहे। तर मी एका मानवतेच्या भावनेने सांगतो आहे की काही अघटित घडू नये म्हणून देवेंद्रजीने जो निर्णय घेतलेला आहे सिक्युरिटी वाढवण्याची, तो चांगला आहे। अजून जर काय आर्मी वगैरे आणता आली त्यांच्या सिक्युरिटीसाठी तर केंद्र सरकारकडे लष्कराची पण मागणी केली पाहिजे।